एखाद्याला आहे ना किती सहजपणे आपण नाव ठेवून जातो ना, तर इथं मी काल एक रील पोस्ट केली ते विराटचं बाबतीत. तर तिला पोळलं आहे, चहा अंगावर ते पाडून घेतला आहे आणि त्याचा हलगर्जीपणा मला भारी पडतो इथं. आणि म्हणजे व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे ना, एक आपले फॉलोअर्स आहेत त्यांना व्हिडिओ बघायची आवड असते आपल्याला. तर ते व्हिडिओची वाट बघू नये म्हणून हा व्हिडिओ टाकला मी त्याच्यामुळे. आणि ह्याच्या व्हिडिओच्या नादामध्ये ना माझ्या पोरांकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून आहे ना, मी 3-4 दिवस गॅप घेतला त्या व्हिडिओ करायचा. आणि एकदा दुसऱ्यांना काय वाटलं की मी हलगर्जीपणा करते व्हिडिओच्या नादात असं तसं. तर तसं काही नाही आहे. मला माझ्या मुलांपेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच नाही आहे. आणि तिला झाल्यापासून मी व्हिडिओ शूट केला नाही आणि काहीसुद्धा अपलोड केला नाही. आणि सहज आहे ना, मी विराटचा व्हिडिओ अपलोड केल्यावर आहे ना, तिथं 2-3 महिला कमेंट केल्या की तुम्ही कुठं लक्ष का दिला नाही, तुम्ही का चहा दिला नाही. तर मीच तिला नेहमी चहा देते. चूक एवढी झाली की कप फक्त कपामध्ये जरा मिस्टेक झाला. कप नेहमी तिला काचेचा देतो, तिथं आहे ना मी ना स्टीलचा कप दिल्यामुळे आहे ना ते प्लेटमधनं घसरला कप. एवढंच तिथं, दुसरं काहीसुद्धा नाही आहे. दुसरे कमेंट पण होतीत की औषध हे लावा ते लावा तुम्ही चांगलं बरं पडेल. पण आपल्याला आहे ना चांगल्या कमेंटपेक्षा आहे ना आपल्याला वाईट जे कमेंट करतात ना त्याच्यावर आपलं लक्ष लगेच जातं. त्यामुळं मला पण मनाला लागलं ते. आणि विराटला खूप छान प्रेम मिळालं तुमच्याकडून. खरंच मी अपेक्षा पण केली नव्हती. खरं आमचा विराट तसा आहेच तो. आता लहान आहे म्हटलं म्हणजे ना तिच्यामध्ये ना चलचलपणा एवढा आहे की नाही काय बोलायचं. तिथं ना माझी एनर्जी कमी पडते तिच्या एनर्जी पुढे. आज मस्त अशी आहे ना दुधी भोपळ्याची आमटी आणि कुकरला असं भात लावून घेतलेला आणि ते हवा तिची गेल्यावर एक नाही पूर्ण असं हे मोकळं करून घेतलं ना तर भात जेवताना सुटसुटीत राहतो. त्यामुळे असं हे त्याच्यामध्ये असं उलतानीचा एक दांडा मारला ना तर भात जेवताना खूप छान लागते. मस्त अशी आहे ना लसणाची फोडणी देऊन खमंग अशी हे वरण केलं तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की आमच्या विराटला आणि वैष्णवीला एवढं सारं प्रेम मिळतं इंस्टाग्राम फॅमिलीकडून. खरंच खूप खूप धन्यवाद.